आज आपण बघणार आहोत टेस्टी आणि क्रिस्पी सुरमई फ्राय कशी बनवायची ते। सुरमई फ्राय बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला सुरमईच्या तुकडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याला कोकमाचा आगळ, लाल तिखट, हळद आणि चवीप्रमाणे मीठ लावून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। अशा मॅरिनेट केल्यामुळे मच्छीमध्ये सगळे फ्लेवर्स छान मुरतात आणि फ्राय केल्यावर खूप छान चव येते। आता ह्या मच्छीच्या तुकड्या आपल्याला बेसन, तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ असे हे मिश्रण बनवून घेतले। त्यामध्ये व्यवस्थित सर्व बाजूनी अशा घोळवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने घोळवून घेतल्यावर मच्छी फ्राय केल्यावर ती छान क्रिस्पी होते आणि त्याची चव खूप छान लागते। आता मी सर्व मच्छीच्या तुकड्या अशा प्रकारे या पिठात घोळवून घेतल्या आहेत। आता आपल्याला एक एक करून या फ्राय करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे लोखंडाचा तवा ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल घातलं आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर एक एक करून आपल्याला अशा पद्धतीने मच्छीच्या तुकड्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि छान खरपूस रंगावर येईपर्यंत आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सुरमई फ्राय बनवली तर ती खूप टेस्टी लागते आणि घरात घमघमाट सुटतो। त्या वासानेच भूक लागते। तुम्ही ही मच्छी फ्राय चपाती, भाकरी किंवा स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। आता एका बाजूनी झाले आहेत तर दुसऱ्या बाजूनी पलटून आपल्याला ह्या दोन्ही बाजूनीही खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही अशा पद्धतीने फिश फ्राय बनवा, खाऊ घाला।